सकाळ सकाळ आंघोळ केली, मग म्हटलं म्हाताऱ्यापाशी जावं, म्हाताऱ्याचा पण थोडा व्हिडिओ काढावा. म्हाताऱ्यानं अजून काही शाल काढले नाही, कारण आम्हाला लय गार लागतंय त्यामुळं. तोपर्यंत बाच्यानं आमची तयारी केली आहे बघा, आंघोळ करून ट्रॅक्टरवर यायची. पण कारण त्याला न्यायचा नाही, तो ट्रॅक्टरशिवाय मग परत अभ्यास करत नाही, काय नाही, ट्रॅक्टरच बघतोय सारखा बघा. तोपर्यंत गुड्ड्या पण उठला होता लवकर बघा, सकाळ सकाळी. मी एवढ्या लवकर उठत नाही, तेवढ्या लवकर ते उठले बघा. मग म्हटलं तिचा पण व्हिडिओ घ्यावा, कारण दुसऱ्या गाड्या बघितल्या इथनं जाताना का लगेच म्हणते गणेश मामाची गाडी आली आपल्या. तेव्हा म्हणलं गुड्ड्याला पण घ्यायचं म्हणलं सकाळ सकाळी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाचेबाई बसल्या होत्या बघा. बाचेबाई म्हणतात मी एक डायलॉग मारते, मामा व्हिडिओ काढा. मग म्हटलं मार तरी काय मारायचं तुला, मग व्हिडिओ काढतो. तोपर्यंत लागली बघा लाजायला. आता नाही परत म्हणते बघा, म्हणते गाडी लावली बघा. ट्रॅक्टर जिथं लावतो सावली तिथं गाडीला लावली सावलीला, आणि ट्रॅक्टर आता काढला आहे बाहेर बघा. हे आहे बघा आमची मात्रा आहे बसली निवांत होणाला. ट्रॅक्टर लावला इकडं आणि ट्रॅक्टरच्या जागेवर लावली बघा गाडी. तोपर्यंत बापूच इकडं काहीतरी चालत म्हणलं बघून आवाज काय करतात. तर इकडं पायरीच्याकडं बघा मुरुम टाकायला चालू केलं. ही शेड बांधलं आहे बघा दाजीने आमच्या शेळ्यांसाठी पावसामधून. बापूला म्हणलं तवा व्हिडिओ काढतो. बापू म्हणते तर यार पारूस आहे अजून मी. बापूने सकाळ सकाळीच कामाला सुरुवात केली आहे बघा. तोपर्यंत वाघ आला की बघा सकाळ सकाळी. रात्री बी आलताना सकाळ सकाळी बी आलाय बघा. तोपर्यंत बाचं सरकारावरून बसलं होतं, कारण ट्रॅक्टर यायचं होतं. ह्या आहेत बघा आमच्या अक्का साहेब. ह्या आहेत बघा मामी आमच्या दाजींच्या आई. पण आपण 7 वर्ष झालं इथं राहतोय, पण सोनाचा भाव आहे म्हणून असं कधी जाणीव करून दिली नाही की आपल्याला बघा तिसऱ्या पोरासारखं त्यांनी सांभाळलं आतापर्यंत. कधी कुठल्या गोष्टीची कमी पडू दिली नाहीत. हे आहेत आमच्या मामी. कामावर जायचं असल्यामुळे आपल्याला बघा चहा चपाती केलती. तोपर्यंत गुड्यानं आपल्याला आणले बघा चहा बनवायसाठी दूध. जाऊ दे करा गुड्या, आपल्यासाठी आणलंय बघा दूध गुड्यानं. जाऊ गुड्या, सकाळ सकाळी बघा आपण चालू ट्रॅक्टर, त्यामुळे गुड्यानं आणलंय दूध चहा बनवायला. जा गुड्या, जा घेऊन लाजतंय बघा, लाजतंय गुड्या. बघू शकता दाजी होतं दुकानात, मग म्हणलं दुकानात जावं, कारण दाजींना आज आलाय सकाळ सकाळी नंबर दुकानात बसायचा. दाजी काय बाहेर येत नव्हतं बघा. मग म्हटलं आपण एंट्री टाकावं दुकानामध्ये, कारण सकाळ सकाळी दाजींना काम लागलं आहे दुकानात बसायचं. मग म्हटलं दाजींना म्हणलं आपला पण व्हिडिओ घेऊया. तेवढ्यात बघा दीदी पाठीमागून येऊन उभा राहिली बघा. तर आपण गावाला आल्या वाटलं होतं निवांत राहील, पण आपल्याला आल्या बघा काम लागलेलं आहे. आता आपण जाणार आहे बघा ट्रॅक्टरवर. तोपर्यंत विषय असा झाला, JCB ड्रायव्हर गेलतं बघा गावाला. त्यामुळं आपण भरणार होतो आज हाताने दगडं, त्यामुळं माणसं बघा जायचं होतं. मग काय तिकडं तोपर्यंत गेलो भाऊच्या घरी. खुंदनाला आम्ही चाललो होतो बघा गोट्यावर. खुंदनाला लागलं होतं काम, भुसा भरायचं. डायरेक्ट वर गेलता बघा. मग तेवढ्यात भावाला वाटलं की आपण काम करणार नाही, आपण लाजल. आपण लाज सोडली म्हणून तर आज इथपर्यंत बघा आहे. भावाला वाटलं काढायचं नाही शान, पण शेवटी काढलं आपण बघा शान. आपल्याला कुठलंही काम सांगा की आपण मागं सरत नाही. भावाला वाटलं होतं लाजून काढायचं नाही, पण गाण्यानं लाज सोडली म्हणून तर आज इथपर्यंत पोचला आहे. त्यामुळे आपल्याला कुठल्या कामाची लाज वगैरे काय वाटत नाही बघा. तोपर्यंत पुढच्या व्हिडिओमध्ये भाग घेतली. हे आपला जुना कामगार आहे. पुराणा कामगार आहे, त्याला आपण कामात ठेवलेलं आहे. आता हे यात्रेमुळे हे जे ट्रॅव्हल्स गाडी जरा जाग्यावर आहे. आता ही ह्याच्याकडे गोटा 8 दिवस दिलेला आहे. शान घाण समजा ह्याच्याकडेच आहे. परत पाणी वेळेवर दावा बरं का गणेश. चला येऊ का मग मी. तेवढ्याच आलतो बघा ट्रॅक्टरपाशी. म्हणलं ट्रॅक्टर पहिल्यांदा पुसूया म्हणलं, मग परत ना जाऊया म्हणलं, कारण लय माझा होता. 2-3 महिने बघा ट्रॅक्टरपाशी नव्हतं, त्यामुळे म्हणलं पहिल्यांदा हे करूया म्हणलं. मग काय बघा मारला स्टार्टर. भाचटण्याला वाटत होतं यावं, पण त्याला शाळेला लावलं होतं, त्यामुळे नाहीतर मग न्यायचाच होता बघा. मग काय म्हटलं रिवर्स टाकून बघा काढला बाहेर गडी. म्हणलं 80-5 टाकून जाऊया, नाहीतर म्हणलं येणं झालं पाहिजे. चालू सॉंग केलं म्हणल्यानंतर फेडलं पाहिजे बघा. गावाला आलो मग काय निवांत नाही बघा. दुरीत चाललो आहे आता डायरेक्ट दगडा खेपा भरायला. तोपर्यंत जाऊस तर बघा हेमंत भाऊनं अर्धी टायली भरली होती. गेल्या पहिल्यांदा हेमंत भाऊचा व्हिडिओ घेतला बघा. तोपर्यंत बघा ट्रॅक्टर आपला भरलेला आहे. मग म्हटलं दुरीत निघावं, आता कापूस ओढायला चाललो होतो बघा.
तर विषय असा की 2 वर्षापूर्वी आपली म्हणजे इज्जत होती की अशी की 2000 कोणाला मागितलं तर पहिल्यांदा भावाला विचारायची तुमचा ड्रायव्हर पैसे मागतोय देऊ का मग काय करू. पण आज ही एवढ्या 7 वर्षाच्या संघर्षातून नंतर जे आत्ताचं जे म्हणजे जे काय आपल्या उभा केलं आहे स्वतःच्या जीवावर आपण वैयक्तिक साम्राज्य. आता विषय असा झाला की आपल्याला ट्रॅक्टर आणायच्या वेळेस जोडदारांनी सगळ्यांनी म्हणजे असं मिळून मला वाटत नव्हतं की आपण म्हणजे डायरेक्ट एवढं बाबा कॅश घेऊन जाईल. पण 10-12 लाख रुपये असंच गोळा करून घेऊन गेलतो. म्हणजे हे आजची आपली लायकी आहे. काय बी करा स्वतःचं करा आणि त्यात म्हणजे पुढं जर जायचं झालं तर काय ना काय तर जीवनात एकदा काय तर घडून गेलं पाहिजे. घडल्याशिवाय कुठली गोष्ट म्हणजे पुढं आपण जाऊ शकत नाही. काळजाला एखादी ठेच लागली त्याच वेळेस आपण कुठला तर निर्णय घेतो. आणि आपला विषय म्हणजे आता सध्याला कसं झालं आताच्या युवा पिढींना की आपल्याकडे पैसे येतील आणि एखादी गोष्ट मग करू. पैसा काय येत नाही बघा आणि आपण काय करू शकत नाही. कर्ज करा काय बी करा पण सुरुवात करा. कारण मी पण 7 वर्ष घालवली होती की माझ्याकडे पैसे येतील मग सुरुवात करेल बघा. ते एवढ्यात बघा खाली करून आलतो तिकडं आपला बघा लावला तर वाघ भरा आपण 744 घेऊन गेलतो बघा. 2 ट्रॅक्टर असल्यामुळं आपण बघा ही लावला का ते घेऊन जातो या. इकडं बघा हेमंत भाव आमची ताई वगैरे बापू महाराज दगड भरायला लागलेत. हे ट्रिप बघा वर नेऊन लावायची तर मग ट्रॅक्टर आपल्याला लावून जायचं होतं. मग काय गाड्याला काढला बघा चढातनं. म्हणलं आता जावं दोरीत निघूया. दुसऱ्याला आलो ट्रॅक्टर. आता म्हणलं ह्याला खाली करून या तोपर्यंत ते गाड भरतं या. मग आपण 2 ट्रॅक्टर घेऊन आल्यामुळे बघा आपल्याला रनिंग जादा असल्यामुळे आपल्याला 2 ट्रॅक्टर मग टाकायला लागतं या. त्याशिवाय काय उरकत नाही बघा. रस्ताच लय बेकार आहे बघा. इकडं काय सगळं खडण हे जायचं दगड आहे तर डांबरी काय नाही बघा. धरल्या त्या खेपा त्यामुळे टाकावं तर लागणार आहे त्या बघा. डायरेक्ट फोनवर ठेवलं तर खेपा त्यामुळं काय रस्ता बघितला नव्हता काय कसं आहे काय. आता तरी शेवटी आपल्याला टाकायला लागणार आहे त्या बघा. कारण सॉंग केलं आहे म्हणल्यानंतर फेडावं तर लागणारच आहे. तोपर्यंत बघा फायनली आपण कापसवाडीत एंट्री मारतोय बघा. कसं तरी जवळ करत आणलं आहे बघा. तर हे डांबरे लागला त्यामुळे जरा बरं वाटतंय बघा. एंट्री मारली गाड्यानं बघा कापसवाडीत. मग काय तवा पोचला की गडी बघा. मग म्हणलं फळकं पाडावं पहिल्यांदा मग काय असेल ते बघावं बघा. गेलो की मग काय तवा टारा उचलले बघा डम्पिंग. 855 असल्यामुळे काय दोधाच काढतंय हो. त्यामुळे काय टेन्शन नाही. किर्लोस्कर इंजन आहे हो त्यामुळे सुट्टी नसते बघा डायरेक्ट. तोपर्यंत डोक्याला ताप झाला दगड अडकून बसली बघा. शेवटी डबल बघा अजून फायनली मग काय दगड काढून बघा हातानं परत ना मग तोपर्यंत बघा खाली करून जातोय तोपर्यंत गाड्यांनी भरून ठेवलं आहे बघा. मग म्हणलं आता दोरीत निघलं पाहिजे नाही तर आपल्याला काय आज काय खेपा होणार नाही त्या. शेवटी मला वाटतंय आज काय होणारच नाही त्या कारण 12 खेपा टाकायच्या हो. बघू आता किती होतील तेवढ्या टाकायच्या तरी मग बघायचं उद्याच्या उद्या बघा. तेवढ्यात लाडेवाडीचा चढून आला की बघा गडीवर. मग काय येतावं म्हणलं 80-5 टाकू. आता दिवस मावळत आलाय म्हणल्यावर बघा गाड्या नाही ट्रॅक्टर आणला ते पुढे गाडीपेक्षा आपलं बरं आहे बघा. दिवसभर काम केलं सध्या आपल्या आपल्याला दिवस मावळलाच बघा कापूसवाडीतच. आता एवढी लास्टची ट्रिप आपण टाकून जाणार आहे बघा. मग पास झाला आता फायनली बघा आपण ट्रॅक्टर खाली करून चाललोय बघा आता घराकडे. आता बास झालं बघा. आता सकाळी राहिलेल्या 2 खेपा टाकायच्या बघा म्हणजे आपलं कामच झालं बघा. एवढ्यात बघा आपण आलोय घरापाशी. आता भाच्याला सांगितलं बघा पाणी तापवलं असलं तर मग आंघोळ करून हाणून निवांत ताणून द्यायला बघा. लय वैताग आला बघा. गाडीवर काय वाटत नाही पण ट्रॅक्टरवर एवढं डोकं हलतं या. अंग सगळं जाम करून टाकलं आहे बघा. कारण लय दिवसात आपण बसलोय बघा त्यामुळं हे विषय झालेला दिसतो या. आता बघू पाणी जर गरम तापवून ठेवलेलं असलं तर गेल्या पहिल्यांदा आंघोळ हाणायची आहे बघा. त्याच्यासाठी एवढंच आंघोळ केली जेवण केलंय आता द्यायचं आहे बघा ताणून. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये भावानो. आपला व्हिडिओ आवडलास तर 100% लाईक आणि सबस्क्राईब करून जावं लागतंय बघा.